जीव आहेत। प्रत्येक स्पर्धा ही प्रेक्षकांविना अधुरीच असते आणि त्या प्रेक्षक आजच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस आहे, फायनल दिवसामध्ये आपल्या सर्वांची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात। क्वार्टर फायनलचा सामना, आणखीन एक महत्त्वाचा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आपण पाहतोय। दोन संघ आजच्या दिवसामध्ये ज्या दोन संघाने चांगला क्रिकेट खेळला, अगदी क्रिकेट डॉमिनेट केला आजच्या दिवसामध्ये, ते दोन संघ आता मात्र शेवटचा सामना आजच्या दिवसातला लीग स्टेजचा शेवटचा सामना, यानंतर या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल। म्हणजेच काय तर हा सामना जिंकणं खूप जास्त आवश्यक आहे दोन्ही संघांसाठी। खूप महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला पुन्हा एकदा आम्ही घेऊन येत आहोत। एका बाजूला फलंदाज, तो फलंदाज ज्याने दक्षिण रायगडचा क्रिकेट खेळत असताना अख्ख्या रायगडभरातच नव्हे तर महाराष्ट्रात आपल्या नावाची दखल घेण्यास सर्व क्रिकेट प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट प्रेमींना भाग पडला असा मसूद गजगे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नॉन स्ट्राइक एंडला निखिल जाधव आणि गोलंदाजी मार्कवर झिशान। पहिला बॉलला पाठवलाय वन बाउंस, सीमा रेषा पार, पहिल्याच बॉलवर आलाय चौकार आणि वेस्ट साइडच्या बीमरसाठीचा इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे। पंचांनी कोणत्याही प्रकारचा डिसिजन दिला नाहीये। इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांचा कॉल आहे, परंतु इथे थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय। इट्स अ नो बॉल, पहिलाच बॉल नो आला या मॅचचा। चुकी घडले गोलंदाजी करत असताना झिशान याची, आणि त्या चुकीचा भरपूर समाचार घेतलाय फलंदाजी करत असताना मसूद गजगे यांनी। मसूद गजगेला या प्रकारचे चेंडू आतलू शकत नाहीत, कारण अख्ख्या रायगडभरात ज्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना चांगल्या खेळाडूं विरोधात चांगला खेळ सातत्याने केलाय, त्या खेळाडू समोर या प्रकारची गोलंदाजी ही कुठेतरी खराबच मानावी लागेल। 5 धावा फलकावर लागतायत। पहिल्याच बॉलवर बाउंड्री आले। फ्री हिटचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक, समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लॉंग ऑफला प्रोटेक्शन तिथे आहे। फिल्डर पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। सिंगल कंप्लीट झाली आहे। एकेरीच्या साह्याने 6 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय जिशान दफेदार, ज्याच्या पहिल्या बॉलवर षटकार आलेला, दुसरा बॉल यॉर्कर पद्धतीचा। क्रिकेटमध्ये मानलं जातो दोनच गोष्टींना सन्मान दिला जातो, एक म्हणजेच भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तो यॉर्कर इथे हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले। गोलंदाज झिशान, सिंगल आली आहे, इथून पुढे फ्री हिटचा फायदा उचलू शकले नाहीत मसूद। पुढचा बॉल, हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण पहा, चांगल्या वेळेला इथे मात्र बॉल अडवलाय, परंतु चित्याचा वेग पदार्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले मसूद, आणि या बॉलवर 3 धावा धावून पूर्ण केलेत। काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। ऍक्टिव्ह क्रिकेट, अगदी फलंदाजी करत असताना हे गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, आणि का मसूद याला मोठमोठ्या फलंदाजांमध्ये, मोठमोठ्या खेळाडूंमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख केला जातो, याचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तो देत असताना पाहायला मिळतोय। 9 धावा फलकावर लागत असताना आपण पाहतोय 2 चेंडू झालेत, 9 धावा। झिशान दफेदार याला प्रयत्न करावे लागतील। मसूद आजच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये सुटलाय, परंतु झिशान याच्याकडे सुद्धा ती कला आहे, याच्याकडे सुद्धा तो टॅलेंट आहे,
आणि याच्या कडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. त्याला थांबवावं लागेल फलंदाजाला. मसूद साठी पुन्हा एकदा झिशान. या वेळेला खोलातला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे प्रोटेक्शन आहे परंतु डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला नाहीये. गॅदर केलाय बॉलला. सिंगल इथून पुढे कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 3 बॉलवर 10 धावा फलकावर लागलेत. झिशान महत्वपूर्ण मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या 3 बॉलवर 10 धावा खर्च केल्यात. मसूद यांच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय परंतु धाव येणं अजूनही फार गरजेचं आहे या मॅच मध्ये. कारण मागची मॅच जर आपण पाहिली असेल तर ती वादळी खेळी जी इब्राहिमने साकारलेली, त्या वादळाला सामोरे जायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल. हा बॉल खोळातला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. कव्हरच्या डोक्यावरून लॉंग चेज आहे परंतु या वेळेला एफर्ट्स पहा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉलने शेवटी सीमारेषा गाठली आहे. तिथे आम्ही अपेक्षा करतो की जास्तीची दुखापत झाली नसावी. चांगला प्रयत्न तिथे केला गेला होता. यासाठी मी वारंवार सर्व प्रेक्षकांकडे विनंती करतोय की आपली जी बाईक असेल ती बाउंड्री लाईन पासून कृपया करून थोडीशी दूर उभी ठेवा. कारण की चांगले क्रिकेटचे सामने आतापर्यंत इथे सुरू आहेत. खेळाडू प्रयत्न करतायत आणि असं करत असताना कोणत्याही प्रकारची त्यांना दुखापत होऊ नये यासाठीचे प्रयत्न करा. कारण की सर्व जे प्लेयर्स आहेत ते आपलेच आहेत, आपलेच विभागातले आहेत आणि त्यांना जर आपण साथ द्याल तर कुठे ना कुठे ते सुद्धा चांगलं खेळ करतील. परंतु या वेळेला चौकार आलाय. पुढचा बॉल. हा बॉल हवेत आहे. बॉल चाललाय आणि निघून गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार आलाय. षटकार पहा इनटू दी आर्क आणि बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. पट्ट्यात आला, टप्प्यात आला आणि या बॉलचा कार्यक्रम केला. फलंदाजी करत असताना झिशान याने निखिल याने आणि गोलंदाज झिशानवर कुठेतरी आता प्रेशर असेल कारण की मागच्या 2 बॉलवर 2 दर्जेदार स्ट्रोक सजवण्यात आलेत. फलंदाज निखिलच्या माध्यमातून 5 चेंडू झाले. धावफलकावर धाव 20 लागत असताना आपण पाहतोय शेवटचा बॉल अजूनही येणं बाकी असेल या षटकातला. हा बॉल खोलातला बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय. हेलिकॉप्टर चाललाय. स्ट्रेडेश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अ 4 रन्स. इट्स अ चौकार. चौकार आलाय. चौकाराने इनिंगची मात्र इथे समाप्ती होत असताना आपण पाहतोय 24 धावा पहिल्या षटकाअखेरीस फलकावर लागत आहेत. धावांची लईलूट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. निखिलच्या बॅट मधून तब्बल 4 बॉल फेस करत असताना 17 धावा आल्यात आणि त्यांच्या सोबत फलंदाजी करत असताना मसूद गजगे 6 धावांवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक. कोणता गोलंदाजी मार्कवर येणार, चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल अशा वेळेला कोणत्या गोलंदाजाकडे गोलंदाजी चेंडू सोपवला जाणार कारण की इथून पुढे पार्टनरशिप बिल्ड झालेली आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं फार गरजेचं आहे. अशा वेळेस संघाचा एक बेस्ट ऑप्शन म्हणून मानला जाणारा विकेट टेकिंग बॉलर हुझैफ द फिदर यांच्याकडे गेले टीमचे कर्णधार. हुझैफ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. चोवीस धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय
हुसेफ या वेळेला गोलंदाजीसाठी येत असताना आपण पाहतोय 24 धावा फलकावर लागतात. मसूद ऑन स्ट्राईक असतील. मसूदच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु या वेळेस प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. गोलंदाजी करत असताना टीम हा बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक मी आत्ताच उल्लेख केला होता की पार्टनरशिप ब्रेक होणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळी तिथे मात्र मसूद गजगे मैदानाच्या बाहेर. पहा हुसेफ दफेदार, मी पहिलेच म्हटलेलं टीमचा एक बेस्ट ऑप्शन, विकेट टेकिंग बॉलर म्हणून मानलं जाणारा हुसेफ दफेदार आले आणि हुसेफ दफेदार विकेट सुद्धा घेऊन गेले. काय खेळी राहिली आजच्या दिवसामध्ये हुसेफ दफेदार यांची. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 बॉलवर 3 सलगचे षटकार लगवत असताना मॅचला मात्र एके हाती विजय मिळवून दिला टीम इसाफचा 11 संघाला. आणि या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा प्राप्त केलाय. म्हणजेच काय तर प्रॉपर ऑलराऊंड परफॉर्मन्स, प्रॉपर ऑलराऊंड प्लेयर कसा असावा तर तो हुसेफ दफेदार सारखा असावा, हेच समजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात, हेच सिद्ध करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हुसेफ दफेदार. पुढचा बॉल आउटसाइड लेग स्टिक ठेवण्याचा प्रयत्न होता, पंच आम्हाला कळवत आहेत इट्स अ वाईट बॉल. खूपच जास्त बाहेरचा बॉल. एकत्रित धाव फलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय 25 धावा फलकावर लागत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आले. तदनंतरचा हा अवांतर बॉल. नवीन फलंदाज हादी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाजीसाठी आणि हादीकडून सुद्धा खूप साऱ्या अपेक्षा असतील संघाला. पुढचा बॉल हुसेफ दफेदारचा हा बॉल. या बॉलला दाखवली आहे सीमारेषा. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलकावर 29 धावा लागतायत. आडव्या बॅटनं केलेला कडवा प्रहार. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. हादीच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. सध्याच्या स्थितीला महेर 11 टेंबाळे संघाचे सर्व खेळाडू, सर्व फलंदाज जणू काही चौकार आणि षटकारांचा पाडा जाणतायत आणि त्याचा प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतायत. हा बॉल कोळातला बॉल. एक तेरी तो एक मेरी. एका बॉलवर जर पाहायला गेलं तर हादी याने चौकार लगावलेला, परंतु लगेचच हुसेफ दफेदार यांचा कमबॅक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटर रंगतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. आजच्या दिवसामधले हे सर्वोत्कृष्ट 2 संघ ज्यांनी आतापर्यंत सर्व संघाला डॉमिनेट करत असताना एवढ्या लांबवरचा प्रवास केलाय. क्वार्टर फायनलची ही मॅच. बॉलला सोडलंय जाऊ दिलंय. पंचांकडे अपील वाईट साठी पंचांनी DRS ची मागणी केली आहे. अंपायर्स रिव्ह्यू असेल. अंपायर्स कॉल काय आहे पंच? बीच में एम्पायर बीच में
आबिद भाई कौन काय को आड़े क्या देखो दिखता ही नहीं यहाँ से एम्पायर डेड बॉल इज अ कॉल. पंचांनी निर्णय कळवलाय आम्हाला, डेड बॉल असेल हा. हुजेफचा पुढचा बॉल. फटका हवेत आहे, बॉल हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक चुकी घडणार नाहीये. विकेटचा पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हुजेफ दफेदार विकेट टेकिंग ऑप्शन, आणि ते आले, ते विकेट घेऊन गेले, ते पण एक नाही, 2-2. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे चांगल्या पद्धतीचे पार्टनरशिप बिल्ड होतो ते अशा वेळी मसूद गजगेचा तो पहिल्या बॉलवर आलेला विकेट, तदनंतर हादी आले, त्याने पहिल्या बॉलवर चौकार लगावलेला. त्यावेळी कुठेतरी संघाचे अपेक्षा त्यांच्याकडून वाढल्या आणि त्यांच्याकडून चांगला खेळ त्याने अपेक्षित केला गेला होता. 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी आहेत. या वेळेला बॉल सरळ जाऊन पॅट्सवर आदळलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की तिथे चांगला क्षेत्ररक्षण झालाय. सिंगलच्या साह्याने 30 धावा दाफडकावर लागतायत. शेवटचा 1 बॉल बाकी. हुजेफ दफेदार आतापर्यंत या पठ्ठ्याने काय गोलंदाजी केली आहे. 5 बॉल हातल्यात असताना 6 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाजांना
तंबूचा रास्ता दाखवलाय. मसूद आणि हादी ह्या 2 धक्के लावलेत याच ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. फटका हवेत आहे. विकेटचा चान्स. बॉल इन स्काय अँड फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी राहिली हुजेफियाची. तब्बल 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. जिथे पार्टनरशिप बिल्ड होत होती अशा वेळी आले आणि पार्टनरशिप तोडत असताना महत्वपूर्ण 3 विकेट्स मिळवल्या. मसूद गजगे पहिले, तदनंतर हादीचा आलेला तो विकेट आणि या वेळेला मॅन इन फॉर्म ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके सातत्याने येत होते असे निखिल मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जणू काही हुसेफे दाखवून देत आहेत आणि हे सांगत असताना पाहायला मिळत आहेत. मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि एका ओव्हर मध्ये 3 विकेट्स इथं प्राप्त केल्यात. हा बॉल अवांतर राहिलाय बॉडी पासून खूप दूरवरचा बॉल. या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजांनी. अवांतरच्या स्वरूपात एक धाव फलकामध्ये ऍड होईल. 31 धावा धाव फलकावर लागतायत. धावा यायला सुरुवात होत आहे की काय. पहिल्या षटकार 24 धावा लागल्या. तदनंतर हुजेफचा केलेला तो कमबॅक धावांना कुठेतरी अंकुश लावण्यात यश मिळालेला. परंतु यावेळेस इब्राहिम पहिलाच बॉल अवांतरात तळतायत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अहमद, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मागच्या मॅचचे हिरो मुशीर बाय खानदेशी. हा बॉल अगदी वेगात डिलिव्हर्ड केलाय. परंतु हाही बॉल लेग स्टिक सोडून बाहेर जाणारा राहिलाय. पंच आम्हाला कळवतायत इट्स अ वाईट बॉल. सलगचा दुसरा बॉल वाईड आलाय. इब्राहिम यांच्या माध्यमातून 32 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं इथून बाकी आहे. पुढचा बॉल, हा बॉल पायावरचा बॉल पॅड्सवर आदळलाय. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अवांतर चेंडू नंतर या बॉलवर मात्र फलंदाजांना थांबवण्यात यश प्राप्त झालाय. गोलंदाजी करत असताना इब्राहिम याला उधर कल्ला वो हाँ मारेंगे. हा बॉल फटका हवेत आहे. टप्प्यात आला आणि या बॉलचा कार्यक्रम केला अगदी लांब पल्ल्याचा. जा शोधून आणा हा बॉल. षटकार. काय स्ट्रोक केलून काढला. अगदी समोरचा बॉल अगदी पाल्यात होता आणि त्या बॉलला प्रॉपर मिडल वर घेतला आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 38 धावा या षटकाराच्या साह्याने धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय इब्राहिम सातत्याने यॉर्करचा प्रयत्न करतायत. परंतु प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाहीये. हाही बॉल फुल टॉस पद्धतीचा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीयेत. नवीन फलंदाज मुशीर बाई खानदेशी आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावा धाव फलकावर लागल्यात. 3 बॉल झाले. 3 बॉलचा खेळ इथून आज पुढे येणं बाकी आहे. 1.3 चेंडूंचा खेळ इथून पुढे या मॅच मध्ये बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा वेळेस 39 धावा धाव फलकावर लागतायत. पुढचा बॉल इब्राहिम वस्ता.
मुशीरबाई यांच्यासाठी. हा बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा बॉल गुड लेंथवर स्पॉट झाल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय धावफलकावर जर धावा पाहिल्या तर 39 लागल्यात. धावफलकावर धावा पुरेशा आल्यात, परंतु हे धावा पुरेशा नाही आहेत, कारण की मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी इब्राहिम आणि हुजेफ दफेदार यांनी केलेली त्या प्रकारची फलंदाजीसाठी धावसंख्या मोठी उभारावी लागेल. फटका हवेत तो फुलटॉस पद्धतीचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट सुद्धा केलाय, परंतु या वेळेस पंच आमच्याकडे वळतायत कलावतात. इट्सचा विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज राहील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला मुशीरबाई कांदेशी, एका बाजूला राहील. शेवटचा बॉल, फटका हवेत आहे, फटका चांगला आहे, ताकदीचा पुरेपूर वापर. याही बॉलला पाठवलाय सीमारेषा पार आलेला हा षटकार. 46 धावा, 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावर लागत असताना आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस अजूनही इथून पुढे षटकाचा खेळ येणं बाकी आहे. पहा 3 षटकांची समाप्ती झाली. अज्जू शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 46 धावा धावफलकावर लागल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ पासूनचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक, चांगला क्षेत्ररक्षण युसुफ रिफाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा वाचवल्यात. काय क्रिकेट आजच्या दिवसामध्ये सादर केला जातोय. या स्पर्धेमध्ये सर्वच संघ एकामेकांच्या विरोधात अगदी जीवा प्राणाची कदर करत नाही आहेत. ही मॅच जिंकायची आहे, ही स्पर्धा जिंकायची आहे, या अनुषंगाने आज क्रिकेट खेळला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट, 47 धावा धावफलकावर लागतात. मुशीरबाई कांदेशी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलेला, परंतु यावेळेस मुशीरबाई यांच्यासाठी पुन्हा एकदा अज्जू. यावेळेस थोडंसं दिशाहीन चेंडू, डॉट व्हाईट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय 48 धावा धावफलकावर लागतायत. एकच चेंडू झालाय, 5 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल, हा बॉल, या बॉलला सोडून दिल्या पंच आमच्याकडे वळतायत कळवतात. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेला योग्य लाईन आणि लेंथच्या टप्प्यावर गोलंदाजी करायची असे आहे, त्या वेळेलाच कुठेतरी दिशा भरकटत असताना किंवा थोडंसं खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल फुलटॉस मध्येचा बॉल, त्याला फक्त आणि फक्त दिशा दाखवले मिड विकेटची. सिंगल कंप्लीट, सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करू शकणार नाही आहेत, कारण की तिथे क्षेत्ररक्षण चांगला होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल आले आणि या सिंगलच्या साह्याने टीमचे 50 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 अप. शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. म्हणजेच काय तर 4 बॉलवर मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजी करत असताना राहील आणि मुशीरबाई कांदेशी यांचा. हा बॉल फटका चांगला आहे, अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. सिंगल
इथे सुद्धा प्राप्त होईल. इथे सुद्धा सिंगल प्राप्त होत असताना आपण पाहतोय. 51 धावा दाखल करावं लागतं. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल ठरवतील की या मॅच मध्ये किती धावा लागतील. 3 बॉल ठरवतील की कोणत्या प्रकारची फलंदाजी होईल. या वेळेला बॅटची कडा, नशिबाची साथ आणि आलेला हा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय मुशीरभाई खानदेशी यांच्या माध्यमातून. जणू काही आज नशीब आपल्या सोबतच घेऊन आलेत. 55 धावा दाखल करावं लागत असताना आपण पाहतोय 2 बॉल अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. अज्जू यांचा पुढचा बॉल. शेवटचे 2 बॉल. मुशीरभाई खानदेशी ऑन स्ट्राईक. या वेळेला मात्र बॅट आणि पॅटच्या मध्ये गॅप होती आणि दोन्ही पायांच्या मधून बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय 55 धावा दाखल करावं लागल्या. शेवटचा 1 बॉल. मुशीरभाई मागच्या मॅचचे हिरो, या मॅच मध्ये कुठेतरी त्यांचे बॅट शांत राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या षटकातला, या इनिंग मधला. आणि हा बॉल ठरवेल की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये किती धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल फुलटॉस पद्धतीचा बॉल, परंतु या वेळेला दांडी 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 गुल, विकेटचं पतन. आणि अशा रीतीने शेवटच्या बॉलवर विकेट जरूर मिळाली आहे. 55 धावा दाखल कराव्या लागल्यात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये टीम ईसा हफ्सा 11 मसला संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना महेर 11 टेंबाळे संघाने चांगल्या दर्जेची फलंदाजी केलेली आहे आणि आता चांगली गोलंदाजी सुद्धा अपेक्षित आहे महेर 11 टेंबाळे यांच्या माध्यमातून. परंतु समोरचा संघ, ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये तब्बल 9 बॉल मध्ये 41 धावा चेस केल्या, असा संघ ईसा हफ्सा 11 मसला संघ आहे. त्यांनाही हलक्यात घेऊन जमणार नाहीये. धावा जास्त आहेत परंतु हे धावा चेस सुद्धा होऊ शकतात. हे मागच्या मॅच मध्ये करून दाखवलंय. प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्षच ठरवेल की या मॅच मध्ये कोण विजयी होईल. पहा, पहिल्या सत्राचा खेळ इथे संपुष्टात येत असताना आपण पाहतोय पहिल्या सत्राच्या अखेरीस 55 धावा दाखल कराव्या लागल्या. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय एका बाजूला युसुफ आणि त्यांच्याच बरोबरीने सलाउद्दीन
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होते आणि गोलंदाजी मार्कवर दक्षिण रायगडचा तुफान, दक्षिण रायगडचा हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये दुसऱ्या सत्रातील कॉमेंट्री करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक श्री हिमाजी मोडक सर यांना. आजच्या दिवसामध्ये त्यांनी सुद्धा चांगली कॉमेंट्री केले, त्यांनी सुद्धा चांगलं समालोचन केलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही घेऊन जातोय आपल्याला त्यांच्याकडे. ओव्हर टू यू इमाद सर. हेलो, बहुत बहुत शुक्रिया जिनका आवाज़ आपने सुना. मैं बोली मराठी में एक बेहतरीन आवाज़. चलिए दोस्तों, आप सभी का स्वागत है. आधी रात में ये मुकाबला इस वक्त क्वार्टर फाइनल का. एक तरफ मसूद गजगे रफ्तार का सौदागर टेम्पला एक्सप्रेस और उनके सामने यूसुफ पहली गेंद खेलने के लिए तैयार. ओवर द विकेट, फर्स्ट बॉल. पहली गेंद पर डांसिंग डाउन द ग्राउंड, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश. हादी ने कोशिश भी की गेंद को रोकने की, कामयाब भी हुए हैं. दूसरे की कॉल और 2 रन मुकम्मल. देखा जाए तो इस मैच को जीतने के लिए 56 रनों की चुनौती रखी है. इस वक्त 2 रन हासिल किए हैं. ईसा हफ्सा 11 मसला की टीम ने पिछले वाले मैच को जिस तरीके से जीता था वही अंदाज पेश करना होगा, लेकिन यूसुफ को और सलाउद्दीन को हट के पारी खेलनी होगी. इस बार देखिए इम्प्रोवाइज तरीके का हुक शॉट, उनका वही अंदाज जिसके लिए वो जाने जाते हैं. दिस इज़ अ गेम चेंजर. और पहली ओवर से इस गेंद पर आता हुआ बेहतरीन चौका, आता हुआ यहाँ पर पहला हिट. अभी तो चौका मारा है यूसुफ ने, छक्का अभी बाकी है. ये देखिए इम्प्रोवाइज तरीके का हुक शॉट था, फाइनल की तरफ गेंद निकल गई. एक बार बल्ले से निकली तो फिर निकली सीधी 4 रन. पिक्सल प्रो स्पोर्ट्स के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव स्ट्रीम, जितना कंट्रीब्यूशन उसामा जिस तरीके से इब्राहिम का था, इब्राहिम वस्ता का था, उतना ही कंट्रीब्यूशन हुजैफ का भी था. बहरहाल इस मैच में दोनों को खेलना है. ये देखिए हुजैफ ने, यूसुफ ने उठा कर खेला. खिलाड़ी हादी है, कोई गलती नहीं करेंगे. दौड़ लगाई और बल्लेबाज को यहाँ पर कैच आउट के रूप में आउट कर दिया. यूसुफ इनका विकेट. यूसुफ रिफाई अच्छी कोशिश कर रहे थे लेकिन गैप ढूंढने में कामयाब नहीं हुए. जिस तरीके से उन्होंने ऑन द राइज ये स्ट्रोक खेला था, थोड़ी विर्द मिली और गेंद को ऑन साइड में खेलने के चक्कर में अब्दुल हादी ने तेज दौड़ लगाई और कैच को अंजाम दिया. 3 बॉल 6 रन और 1 विकेट. इस विकेट पर आज जिस तरीके से मुसद्दिक इनामदार स्टेडियम पर आप उमर 11 मसला प्रेजेंट टेनिस क्रिकेट का एक खूबसूरत टूर्नामेंट आप देख रहे हो. आज की रात अभी भी देखा जाए तो मिडनाइट चल रही है और धीरे धीरे ये मुकाबले में जीत तो हो जाएंगी, लेकिन जीत के बाद इन ट्रॉफियों की चर्चा होंगी कि ये जो 3 ताज है ना इकराम सर, इसके सरताज कौन बनेंगे. लेगेसी जो है ना, इसको आप शोकेस में जो सजाने के लिए जा रहे हैं, इसके ऊपर नाम किसका होगा, ये देखने लायक मंजर रहेगा. इनमें से एक टीम सेमीफाइनल तक पहुंच जाएंगी. इस वक्त क्वार्टर फाइनल का ये मुकाबला चल रहा है. ईसा हफ्सा 11 मसला बनाम महर 11 टेम्पाला. यस, मानगांव तालुके से जुड़ा हुआ एक छोटा सा गांव है टेम्पाला. आज टेनिस क्रिकेट की दुनिया में इस गांव ने तहलका मचाया. इसके पीछे की वजह है मुशीर खानदेशी हो, मसूद गजगे हो, मुशर्रफ गजगे हो. साथ ही साथ देखा जाए तो अब्दुल हादी की इन दिनों में जो बॉलिंग पेश आती है वो भी नज़र आ रहा है. इमरान साने, बहुत सारे खिलाड़ी है. बहरहाल इस बीच अगली गेंद इम्प्रोवाइज तरीके का स्ट्रोक खेलना चाहते थे. मिकाइल थे, वाह क्या फील्डिंग की, कलेक्ट अच्छा किया लेकिन थ्रो थोड़ा वाइड था. उनके वालिद साहब वहाँ पर बैकअप के लिए थे, सराहना कर रहे थे. देखते ही देखते सिंगल आया. टीम का स्कोर हो चुका है 4 बॉल में 7 रन. लेकिन दोनों टीम जानते हैं कि हार हमें नहीं चाहिए, हमें जीत चाहिए. आइए देखते हैं इस मैच के अंदर जीत का सेहरा कौन बांधता है. जी हाँ इकराम भाई, खतरा अभी तक टला नहीं, क्योंकि सलाउद्दीन हल्डे जब तक रहेंगे तब तक उम्मीदें बरकरार रहेंगी. पिछले मैच का उनका जल्दी आउट होने का एहसास रखते हुए उनको इस मैच में बैटिंग करनी है. इस बार देखिए हेलीकॉप्टर गेंद को सीधा लैंड किया है. रास्ते के उस पार जो पहाड़ी थोड़ा सा मंजर नजर आता है ना, जहां पर दर्शक बैठते हैं और वीआईपी डाइस का जो मजा लेते हैं,
उसी तरफ खेला है, 6 रन। क्या शॉट मारा है इस बार, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। यस, बॉलर की कड़ी इम्तिहान ली। इस बार देखिए धीमी गति की गेंद थी, पड़ने के बाद स्लोअर वन ऑफ कटर गेंद थी, अंदर की तरफ आ रही थी। बल्लेबाज ने उसे इज्जत बख्शी। देखते ही देखते 1 ओवर के बाद रन बने हैं 13। मैंने क्या कहा था इकराम भाई, खतरा अब तक टला नहीं है। इससे पहले वाले मैच में सलाउद्दीन थोड़े फीके पड़े थे, लेकिन उस फीकेपन का एहसास रखते हुए अब बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं। ये अच्छी बात है, ये एनालाइज होना चाहिए और यही चीज़ कमेंटेटर का काम होता है। बहरहाल इस वक्त गेंदे हो चुके हैं 18, 6 गेंदे हो चुके हैं, यानी 18 गेंदों का खेल बचा है और रन चाहिए 43। क्या लगता है इकराम भाई, यहाँ से अगर टेम्पला मैच में वापस आना चाहती है तो क्या सिच्युएशन होनी चाहिए, क्या स्ट्रॅटेजी अपनानी चाहिए? यावेळेस सर विकेट खूप महत्त्वाचे आहेत, कारण की मागच्या मॅचमध्ये सर आपण पाहिलं 12 बॉलमध्ये 41ची आवश्यकता होती, तेव्हा इब्राहिमची तुफानी बल्लेबाजी आली, तदनंतर हुझेफची ती फलंदाजी, ते 2 विकेट्स खूप महत्त्वाचे होते। आणि या मॅचमध्ये सुद्धा ही मॅच पूर्णपणे निर्भर असेल, ते सलाउद्दीन असेल, हुझेफ असेल आणि तदनंतर इब्राहिम, ते अजून मैदानात दाखल झालेले नाही आहेत, म्हणजे अजूनही मॅचचं काहीच सांगू शकत नाही, मॅचमध्ये काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही आहेत, कारण की मॅच अजून पूर्णपणे बाकी आहे। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा सर प्रयत्न होता, परंतु थोडासा प्रयत्न असफल ठरलाय, तिथे सिंगल प्राप्त होते आणि आता पुन्हा एकदा सलाउद्दीन स्ट्राइकवर येत आहेत। बहुत अच्छा आकलन आपने किया कि जिस तरीके से प्रेडिक्शन लगाना फेल हो सकता है, क्योंकि जब तक मैच की आखिरी बॉल फेंकी नहीं जाती कुछ एनालाइज नहीं किया जा सकता। क्रिकेट में वक्त बदलने में वक्त नहीं लगता। 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक लिख देता है, इसीलिए कभी किसी को कम मत समझो। वक्त बदलने में वक्त बिल्कुल नहीं लगता। 14 रन हो चुके हैं। जी हाँ, मैं वही कह रहा हूँ, ऑफलाइन स्कोरर, इनका अंदाज भी बहुत ज़बरदस्त है। स्कोर इस समय 14 रन, 1 विकेट, 1.1 गेंद। हादी मुड़ते हुए ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल निकल कर मारना चाहते थे, ड्राइव किया है, तेज़ी से खिलाड़ी दौड़ते हुए, लॉन्ग ऑन से दौड़ते हुए आए, मसूद थे वहाँ पर, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। धीरे धीरे ये मैच बनेगा, इसमें कोई शक नहीं, क्योंकि जितना वक्त सलाउद्दीन क्रीज पर रहेंगे ना उतने घातक बनेंगे। लेकिन दूसरी तरफ ये भी नहीं भूलना चाहिए कि हुज़ैफ की बैटिंग भी आना बाकी है। हुज़ैफ इस वक्त 2 बॉल में 2 पर खेल रहे और इस वक्त देखा जाए तो बड़े इत्मीनान के साथ मोरबा वाले खिलाड़ी सामने वाले पहाड़ पर बैठकर मैच को एंजॉय कर रहे हैं, कोई लेट कर तो कोई बैठ कर और कोई खड़े खड़े। ओ, इस बार देखिए क्या कुछ हुआ है। आबिद काजी हमें बता रहे कि ये गेंद नो है, इस गेंद को फिर फेंकना होगा। नो बॉल है, जो उमेर घरटकर, सलाउद्दीन हल्डे, साथ ही साथ सैफुल्ला हवलदार, ये तमाम बच्चों की जो मेहनत थी ना वो कामयाब हो गई है। उन्होंने एक सोच रखी थी कि यंगस्टरों को भी मौका मिले, विलेज के खिलाड़ियों को भी मौका मिले, और वो टूर्नामेंट का सही मज़ा जो है ना वो इस टूर्नामेंट में आ रहा है। तमाम खिलाड़ियों ने बड़े ही अच्छे ही के साथ क्रिकेट खेला है, अपना 100% दिया। इस बार देखिए क्या बॉलिंग पेश कर रहे हैं, देखिए लगातार अच्छी गेंदों का मिश्रण बैट्समैन को इकराम सर बैकफुट पर ढकल दिया है। यही तो गेंदबाज का सबसे बड़ा हथियार होता है। लेफ्टी बैट्समैन के लिए अगर आप ऑफ ब्रेक की गेंदें बाहर निकालोगे, नेचुरल लेग कटर, नेचुरल ऑफ ब्रेक जो लेफ्टी बैट्समैन के लिए लेग कटर गेंद थी, और उसी तरीके की गेंदें करोगे तो ये आपके लिए एक अच्छी बात है। जिस गेंदबाज ने पहली ओवर में अगर जो रन तेजी से खर्च किए थे, पहली ओवर में अगर 13 रन आए और इस ओवर में अगर 3 बॉल में सिर्फ 3 रन देता है तो इससे अच्छा बॉलर क्या हो सकता है। फिर एक बार अगली गेंद, सलाउद्दीन कोशिश में है, अंपायर से लाउड अपील कर रहे। अपील तो बहुत बड़ी थी, उत्साह था, लेकिन वहां पर अंपायर ने कहा कुछ नहीं हुआ है, सब कुछ सुरक्षित है, जाइए अपनी जगह पर वापस। स्कोर इस समय 17 रन, 1 विकेट, रिक्वायर रन रेट 16.71। यही सोच रखते हुए खेलना होगा। इस बार फुल टॉल वसूल किया है, सिक्सर किंग के बल्ले से निकलता हुआ सिक्सर, 6 रन। यह है सलाउद्दीन स्पेशल।
फ्री होम डिलीवरी थी, कहाँ गेंद को छोड़ने वाले थे। लोअर फुल टॉस की गेंद को थोड़ा सा झुक कर खेला और गेंद को सीधा भेज दिया हवाई यात्रा पर। 6 रन, 6 की मदद से उछलता हुआ स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए गेंदें बची है 13 और रन चाहिए 33। फिर एक बार अगली गेंद के साथ ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया है ऑन साइड में, फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेला, अहमद आए, ओहो मिसफील्ड, और अंपायर का इशारा आएगा या समझ में आ जाएगा। यस यस, सब कुछ सुरक्षित है, सब कुछ सुरक्षित है। खिलाड़ी अपनी जगह पर जाइए। आबिद सर, यस यस, सेफ है, सेफ है, चौका नहीं है, सेफ है। देखिए जिशान भी भाविक हो गए। जिशान, यस, थोड़ा सब्र रखो, सब कुछ मिलेगा। 2 ओवर 25 रन। इकराम भाई 12 बॉल बचे हैं और जीतने के लिए रन चाहिए 31। पिक्चर अभी भी क्लियर नहीं हुई। चलिए फटाफट फील्डिंग पर आ जाइए, ज्यादा वक्त मत लगाओ। टेम्पला फास्ट। देखिए बॉलिंग ट्रैक पर विकेट टेकर बॉलर, टूर्नामेंट का पहला डबल हैट्रिक करने वाला बॉलर मुशीर खानदेशी, एक 40+ के खिलाड़ी है और ये कैच भी बन सकती थी, कॉट बिहाइंड के रूप में विकेट आ सकता था, लेकिन यहां पर थोड़ा मुश्किल अवसर था। 2 रन, तीसरा बनेगा नहीं। ग्यारह गेंदें और 29 रनों की जरूरत। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता, इसीलिए तो मैंने कहा ना कि पिक्चर क्लियर नहीं हुए दोस्त, मैच बाकी है। अज्जू भी बहुत बारीकी से मैच को देख रहा है, बहुत बारीकी से। अगली बॉल, इस बार गेंद को उछाला है, गेंद तारामंडल में, गेंद को लगा दिए पर फील्डर थे, लेकिन फील्डर के सर के ऊपर से मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी 6 रन के लिए सिक्सर। गेंद को घुमा दिया, ये देखिए गेंद बिल्कुल उनके करीब थी और गेंद को बिल्कुल हवाई यात्रा पर भेजा, बहुत दूर भी गई और बहुत ऊंची भी गई, सिक्सर। अब मैच में इक्वेशन बदल गया, स्कोर 33 हो चुका है। जीतने के लिए 10 बॉल में 23 रनों की जरूरत। चलो फास्ट लो, ज्यादा वक्त मत लो। अब देखिए टेम्पला के खेमे में खलबली, धीरे धीरे मुकाबला बनते जा रहा है। कैच छूटा है, कई मैच ना छूट जाए। मुशीर खानदेशी के हाथ से पहली बॉल पर जब उजैफ खेल रहे थे उनके हाथ से कैच छूटा। अगर वो कैच होता तो नया बल्लेबाज आ जाता। वैसा ही कुछ मंजर था किंजलोल के सामने, जब उस फील्डर ने कैच पकड़ा होता तो 5 बॉल में 15 रन मुश्किल भी देखने मिलते, क्योंकि नया बल्लेबाज आ जाता। लेकिन क्रिकेट में अगर मगर नहीं चलता, यहाँ पर हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना होता है। अब गेंदें बची है 10, रन चाहिए 23 और स्ट्राइक पर है इस इलाके का सबसे बेहतरीन कामयाब बैट्समैन हुजैफ। इस बार देखिए बैकफुट पर जाकर खेला है, ओहो ले लिया विकेट। मैंने पहले ही कहा था मैच का पिक्चर अभी क्लियर नहीं हुआ है, हुजैफ दफेदार का विकेट ले लिया है। ये देखिए रिप्ले में किस तरीके से विकेट हासिल किया था, बल्लेबाज को बिल्कुल मजबूर किया था बैकफुट पर जाने के लिए। ऑफ स्टंप के बाहर बहुत ज़्यादा निकले और बल्लेबाज को रीड किया, उनके बॉडी लैंग्वेज को पहचान लिया। बैट्समैन ने हेलीकॉप्टर ड्राइव उड़ाया, लेकिन क्या कैच वहां पर अंजाम दिया। मुझे उस फील्डर का नाम नहीं पता, लेकिन बहुत अच्छा कैच पकड़ा था। ये कैच मैच का टर्निंग पॉइंट वाला कैच भी बन सकता है, क्योंकि अब नए बल्लेबाज इब्राहिम वस्ता आ चुके हैं। लेकिन मसला वालों को पता है कि ये भी कमाल का खिलाड़ी है, जिसने मैच के अंदर जान फूंक दी थी। 3 सिक्सर यादगार लगाए थे
और ये वही हिटमैन है, पावर हिटर है, जिन्होंने सनसनीखेज फैलाई थी। 9 बॉल 23 रन। अब ऑफलाइन स्कोरर, क्या ये कोइंसिडेंट था जो पिछले मैच का, या फिर हकीकत, या अभी समझेंगा। हर मैच वैसी नहीं रहती, हर वो बॉल वैसी नहीं रहती, और हर वो मूवमेंट वैसा नहीं रहता। 9 बॉल में 23 चाहिए। हाँ, इस वक्त 6 बॉल में 15 पर खेल रहे सलाउद्दीन, जो नॉन स्ट्राइक पर रहते हुए तमाशा देख रहे आउट होने वाले बल्लेबाजों का, जबकि स्ट्राइक पर बल्लेबाज है इस वक्त इब्राहिम वस्ता, जो कभी भी बरस सकता है। और बॉलिंग पर कौन? मुशीर खानदेशी। 9 बॉल 23 की जरूरत। शॉर्ट पिच गेंद, स्ट्रोक फंस गया, गेंद हवा में और गेंद गिरी नो मैंस लैंड में। 1 रन बना है, दूसरे की तमन्ना नहीं होंगी। सलाउद्दीन ने कहा रुक जाओ, वापस वहीं पर रुको, मैं कोशिश करता हूं। अब गेंदे बची है 8 और रन चाहिए 22। कुल स्कोर हुआ है 34 रन। ईसा हफ्सा 11 मसला की टीम का स्कोर हुआ है 34 रन। सैफुल्लाह हवलदार को बहुत भरोसा है इस खिलाड़ी के ऊपर। सिक्सर किंग सलाउद्दीन अल्डे, जिन्होंने वडोली के ग्राउंड पर अपने हेलीकॉप्टर ड्राइव से अपनी बुनियाद रखी और देखते देखते हेलीकॉप्टर ड्राइव का सबसे बेहतरीन अच्छा खिलाड़ी माना गया। उसके बाद सिक्सर में इनका कोई तोड़ नहीं रहा। आइए देखते हैं मुशीर के खिलाफ कैसा खेलेंगे। ये गेंद पर उन्होंने पीछे की तरफ खेला है। ओहो, विकेट हासिल किया सलाउद्दीन हल्डे का। बहुत ही कीमती सरमाया यहाँ पर मसला ने खोया। अब मैच का रिजल्ट बदल गया। 7 बॉल और 22 रनों की जरूरत। क्या गेंद डाली है, देखिए स्लोवर वन गेंद थी, सीधी सीधी थी। गेंद को आड़े खेलने के चक्कर में सलाउद्दीन ने अपना विकेट गंवाया। और मिकाइल का सेलिब्रेशन देखिए, जोश देखिए, उनका गुस्सा नजर आया था उस विकेट पर। 7 बॉल में 15 बनाकर वापस लौटे सलाउद्दीन हल्डे। अपने आप से नाराज होंगे क्योंकि उनको रनों की भूख बहुत ज्यादा थी, लेकिन उनकी भूख नहीं मिटी। अब न्यू बैट्समैन मैदान के अंदर नमूदार हो रहे हैं, सैफुल्लाह हवलदार। सात बॉल 22 रन। इस गेंद पर बड़ा हिट आना जरूरी। इस बार उछाला है। ओहो, ये एक ही मारते हैं लेकिन गेंद को गुल कर देते हैं। कितना दूर भेजा है गेंद को। देखिए मुशीर खानदेशी के खिलाफ इतना बेहतरीन सिक्सर अभी तक इस पूरे मैच में किसी ने नहीं मारा। ये देखिए, ये स्विंग किया था ऑन साइड में, सबसे बेहतरीन भिंगरी शॉट। 6 रन। अब गेंदे बची है 6 और रन चाहिए 16। आधी रात में नींद उड़ाने वाला सिक्सर। 6 रन। क्या स्लॉक स्वीप मारा था, घुटना टेक। और सलाउद्दीन के बाद सैफुल्लाह हवलदार का सिक्सर देख, बहुत ही बेहतरीन। बिल्कुल वेट एंड वॉच का स्ट्रोक था, इंतजार किया और सीधा वार किया। अब गेंदे बची है 6, रन चाहिए 16। आखिरी ओवर निखिल जाधव के पास, जबकि स्ट्राइक पर है इब्राहिम वस्ता। मैच विनिंग पारी खेली थी इस खिलाड़ी ने, जर्सी नंबर 2। आइए देखते हैं कैसा खेल खेलेंगे। 2 से याद है 2 अप्रैल 2011 को वो वानखेड़े स्टेडियम पर सिक्सर लगा था। इस बार देखिए इन्होंने भी पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की और विकेट गिर गया है इब्राहिम वस्ता का। अब गेंदें बची है 5 और रन चाहिए 16। ये देखिए रिप्ले में किस तरीके से हाफ इन्होंने पंच मारा था, हाफ पुल खेला था। आइए देखते हैं, अगर ये फुल खेलते तो जरूर
सक्सेसफुल होते। हाफ पुल शॉट खेला था, पूरी तरीके से पुल शॉट नहीं खेला था। रिजल्ट आपके सामने है। और अब यहाँ से बल्लेबाज आउट, न्यू बैटर मैदान में इन हो जाएंगे। नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर नमूदार हो रहे हैं। यस अतर। मैच धीरे धीरे मजेदार बनता हुआ, लेकिन यहाँ से कैसी सोच रहेंगी आइए देखते हैं। क्योंकि पिछली ओवर में सैफुल्ला हवलदार ने एक सिक्सर मारकर मैच के अंदर जान भर दी। जब 7 में 22 चाहिए थे तब उन्होंने सिक्सर मारा और मैच 6-16 पे लाई है। अब अतर मैदान के अंदर जा रहे हैं जब सैफुल्ला उन्हें कुछ समझा रहे हैं। 5 बॉल में 16 रन की ज़रूरत। इकराम भाई क्या कहूँगा, यही कहूँगा कि कुछ भी करो मेरा साथ दो, रनों को अहमियत दो, सिंगल हो डबल हो और स्ट्राइक रोटेट करो और हो सके तो सिक्सर चौका मारो। मैच बहुत ही इंटरेस्टिंग बनेगा। आइए देखते हैं फिर एक बार। वसीम भाई फिर वापस लौटे। इस बार देखिए अतर ने में उठा कर खेला। ओहो, ये देखिए किस्मत भी बहादुरों का साथ देती है। अंदर फेंकना चाहते थे, गेंद ने सीधी दूरी नापी बाहर की। 6 रन। ऐसा लगा कि जज कर लिया और कैच को पकड़ लिया। आइए देखते हैं रिप्ले में। अतर ने भी देखिए मार दिया है पुल शॉट। इन्होंने भी हाफ पुल शॉट खेला था, लेकिन इसमें ताकत भी थी और किस्मत का भी सहारा था और मिल गए 6 की मदद से। अब 4 बॉल 10 रन। कहाँ है पब्लिक सब यहाँ है। कहाँ है मसला वाले। पैसा वसूल मुकाबला। फिर एक बार वसीम भाई वैसा ही मैच जो इससे पहले थ्रिलिंग क्लाइमैक्स था। समझ में नहीं आता है मैच ऐसे कैसे हो जाता है। ये मसला है भाई, यहाँ पर ऐसा ही मैच होता है। 4 बॉल 10 रन। इस बार देखिए ड्राइव किया है ऑन साइड में, 1 रन बनाए, दूसरे की ख्वाहिश है। 1 रन लिया, दूसरे का लेना चाहते हैं, दूसरा होगा और ये हो गया। क्या बात है। अब गेंदे बची है 3 और रन चाहिए 8। वाह, कुणाची लागतंय वाट, आता ते बघायचं आहे। मोहम्मद काजी की तरफ से हर छक्के पर 200 रुपए। इन्होंने तो खिंजलोल को हराया है। टीम है ईसा हमजा 11, ईसा हफ्सा 11 मसला। क्या टेम्पला को हराएंगी। 3 बॉल 8 रन। खिलाड़ी पसीने से तरबतर हो गए हैं, किसी के चेहरे पर तो किसी के माथे पर। मोरबा के देखिए तमाम खिलाड़ी देख रहे हैं, गोरेगांव के भी देख रहे हैं। 3 बॉल 8 रन। क्या होगा। अतर ने बल्ला घुमाया और इस गेंद पर विकेट। अब देखिए खेल में फिर एक बार ट्विस्ट। ये क्लीन बोल्ड हो गए। बल्ला हवा में जरूर घुमाया था। आइए देखते हैं निखिल यादव ने आधी रात की इनकी ये लास्ट ओवर, 6 बॉल 16 की जरूरत। और ये देखिए धीमी गति की ये उनकी देखी जाए तो ऑफ ब्रेक थी जो अंदर आई थी। देखिए निखिल के पास स्लो गेंदों का भी मिश्रण है और फास्ट गेंदे भी कर लेते हैं। इस बार उन्होंने अतर को स्लो गेंद पर फंसाया, गेंद अंदर आई और बल्लेबाज आउट। अब गेंदे बची है 2, रन चाहिए 8। इस गेंद पर या तो 2 या तो सिक्सर या तो चौका। देखिए उमेर घरटकर इधर से उधर नाच रहे हैं। क्या होगा टीम का। 2 बॉल 8 रन। और मोरबा के शहबाज और देख सकते हैं मोरबा के तमाम खिलाड़ी इस वक्त मैच को बहुत बारीकी से देख रहे हैं। गोरेगांव वाले भी। 2 बॉल 8 रन। इस गेंद पर बड़ा हिट या फिर सिंगल डबल लेना ही होगा। और इसी के साथ यहां पर मैच को घुमा दिया निखिल ने। क्या मैच घूम रहा है दोस्तों, बहुत ही बेहतरीन मैच। आइए देखते हैं इस गेंद को कैसा उन्होंने फेंका था। निखिल यादव ने ये वाली गेंद बहुत ही बेहतरीन फेंकी थी, बिल्कुल 2 टांगों के बीच से गेंद निकल गई। वाह वाह वाह, बहुत ही बेहतरीन।
खूबसूरत डिलीवरी। और इसी के साथ मेहर 11 टेम्पाला ने यहाँ पर बता दिया, इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा होगा। यस, मेहर 11 टेम्पाला जीत का सेहरा बांधा। हार्ड लक हफ्सा 11 मसला, आपने कोशिश अच्छी की थी और यहाँ पर मैच हाथ से निकल गई।